अमरावतीच्या नागरिकांनी मतदारांनी भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना मतदान करावं आणि अमरावतीमध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर निवडून आणण्याकरता आमच्या पक्षाच्या पाठीशी राहावं अशी विनंती करण्याकरता आम्ही या पत्रकार परिषदेला आलो आहे। मताचं कर्ज मागतो आहे। मतदान घेऊन पडून जाणारे खूप लोक आहेत, पण भारतीय जनता पक्ष हा मत हे कर्ज समजतो आहे आणि 5 वर्ष अमरावतीच्या जनतेच्या आशा अपेक्षा, अमरावतीच्या जनतेच्या सुरक्षितता राखण्याचा निर्णय आम्ही करणार आहोत। अमरावती महानगरपालिकेतील जनता ही विकसित अमरावतीचा विचार करते आहे। माननीय देवेंद्र फडणवीसजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प करताना 2029चा महाराष्ट्र, 2035चा महाराष्ट्र, 2047चा महाराष्ट्र याचं विजन तयार केलं आहे आणि टप्प्याटप्प्याने 2047 हा महाराष्ट्राकरता देशातलं सर्वोत्तम राज्य पुढे करण्याकरता देवेंद्रजी काम करत आहे आणि यासोबतच विकसित अमरावती करण्याचा संकल्प देवेंद्रजींनी केला आहे। 2047ला अमरावतीमध्ये जी जनसंख्या असेल त्या जनसंख्येच्या आधारावर अमरावतीमध्ये जनतेच्या मूलभूत सुविधा, रस्ते, वीज, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत मनुष्याच्या ज्या गरजा आहेत, मोदीच्या सरकारच्या ज्या योजना आहेत, देवेंद्रजीच्या सरकारच्या योजना आहेत, या सर्व योजनाला घेऊन विकसित अमरावतीचा विचार आम्ही केला आहे। अमरावतीमध्ये जनतेच्या सुरक्षिततेकरता या शहराला उत्तम असं सीसीटीव्ही सर्व्हिलन्स, या शहराची कोणीही बदमाशी करू शकणार नाही। ज्या एखादा उद्दिष्ट ठेवून जर चोरटे किंवा दरोडेखोर किंवा गुंडागर्दी करणारे लोक, जातीय दंगल करणारे लोक या शहरामध्ये तात्काळ जेरबंद व्हावे याची योजना आपण तयार केली आहे। पुढच्या वर्षीच्या बजेटमध्ये आम्ही अमरावती शहराकरता 110 कोटी रुपये मागतोय। सोबतच दुसरी जी महत्वाची जबाबदारी आहे की अमरावतीच्या जनतेची मालमत्ता सुरक्षित ठेवणे। मी राज्याचा महसूल मंत्री म्हणून विचार केला आहे की अमरावतीमध्ये जी घरं 15/10/2024 पूर्वी ज्या जागेवर बांधकाम झाली आहे, पण तुकडेबंदी कायद्याच्या बळगा असल्यामुळं त्या घरांना त्यांचं प्रॉपर्टी कार्ड देता आलं नाही, रजिस्ट्री करता आली नाही, घरं नियमितीकरण करता आले नाही, लेआउटमध्ये घरं बांधले पण लेआउट नियमित नाही, कोणी आलं कोणी लेआउट टाकलं, असंही टाकलं, लोक फसवून चालले गेले। या सर्व घरमालकांना सुरक्षित करण्यासाठी आम्ही आता तुकडेबंदी कायदा निरस्त केला आहे आणि त्यामुळे अमरावती शहर आणि जेवढा काही अमरावती भागामधील ग्रामीण भाग आहे सर्व घरं कायदेशीर करून त्यांचा
प्रॉपर्टी कार्ड बनवून देण्याचा निर्णय आम्ही करतो आहे. सोबतच या शहरामध्ये शासकीय जागेवर जे सरकारी जागेवर अतिक्रमण आहे आणि जे अमरावतीच्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये जे रहिवासी क्षेत्र आहे आणि सरकारी जागेवर बसलेले आहे अशा लोकांचे पट्टेवाटप करून या सर्व लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये 2.5 लाख रुपयाचं घर देण्याची योजना आम्ही करतो आहे. या शहराला किरायाने राहणारे, रेंटवर राहणारे अनेक वर्ष या शहरात राहतात, पण त्यांचं घर नाही आहे, प्लॉट घेऊ शकले नाही, भूखंड घेऊ शकले नाही. अशा लोकांना सुद्धा म्हाडाच्या स्कीमच्या माध्यमातून काही सरकारी भूखंड, महसूल खात्याचे काही आमच्या जमिनी आम्ही या ठिकाणी महानगरपालिकेला देणार आहोत आणि त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेचाही प्रकल्प या ठिकाणी पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. सोबतच आता आम्ही या अमरावती शहरामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचे जे मी यापूर्वी सांगितलं की व्यक्तिगत स्वरूपाचे घरं, एकीकडे स्कीम तयार करून म्हाडाची स्कीम करून प्रधानमंत्रीचे घरं आणि दुसरीकडे व्यक्तिगत जे लाभार्थी आहेत त्यांची घरं. या ठिकाणी आमचे पंकज भोयर या विभागाचे मंत्री आहे, राज्यमंत्री आहे, त्यांनी अमरावतीकरता एक चांगल्या पद्धतीचे प्रधानमंत्री आवास योजनेचं मॅपिंग करून सर्वच वर्गाकरता उद्या अमरावतीचा कुठलाही नागरिक असो त्यांनी जर घर मागितलं त्याला घर देण्याचं सर्वांसाठी घरे ही योजना राबवण्याचा निर्णय आपण या ठिकाणी करतो आहे. अमरावती शहरामध्ये काही जागा अशा आहेत ज्या अतिक्रमित झालेल्या आहेत. व्यापारी व्यावसायिक स्वरूपाच्या जागा आहेत, त्या सरकारी आहेत, महानगरपालिकेच्या आहे, काही जागा शासनाच्या आहे, नजूलच्या आहेत. या सर्व जागा उद्या MSSRDCच्या माध्यमातून या जागेचं डेव्हलपमेंट करण्याचा विचार आम्ही करतो आहे आणि त्याचाही आम्ही या ठिकाणी योजना तयार केली आहे. MSSRDC एक जी शासनाची कंपनी आहे त्या कंपनीसोबत महानगरपालिकेचा करार करून या कराराच्या माध्यमातून आपण 10-12 जागा अमरावतीमध्ये ज्या महत्वाच्या आहेत त्या डेव्हलप करून चांगले मॉल, चांगले पार्किंग, काही ठिकाणी शाळा, काही ठिकाणी उद्यानं असाही निर्णय आपण करतोय. नेहरू मैदान जसं आहे तसं कायम ठेवून नेहरू मैदानाचा विकास, या ऐतिहासिक मैदानाला कुठल्याही पद्धतीचं डॅमेज नाही होऊ देता त्याचं जे काही ऐतिहासिक स्वरूप आहे ते कायम ठेवून या ठिकाणी नेहरू मैदानाचा विकास करण्याची योजना आपण तयार केली आहे. अमरावतीचा जो उड्डाणपूल आहे, जो अनेक वर्षापासून तो उड्डाणपूल आहे पण आता तो डॅमेज झाला, त्याला महारेल सोबत आता आम्ही MOU करून माननीय मुख्यमंत्री यांनी या उड्डाणपुलाचं पुनर्बांधणीचा निर्णय विधानसभेच्या अधिवेशनावेळी घेतलेला आहे. अमरावतीमध्ये तंत्रज्ञान IT पार्क, इथले मुलं बेंगलोर, हैदराबाद, पुण्याला जातात. एक मोठा IT पार्क शहरामध्ये येईल याकरताही प्रस्ताव आम्ही तयार करणार आहोत. आपली पिण्याच्या पाण्याची योजना जी अपूर्ण आहे ती लवकर पूर्ण करायची आहे. महानगरपालिकेला मी पालकमंत्री असताना आता परवा नवीन स्वच्छताचे निविदा काढलेल्या आहे. आता आपण जुन्या पद्धतीने नाही तर नवीन पद्धतीने जो कचरा आहे कचऱ्यावर प्रक्रिया करून त्या ठिकाणी त्याचंही एक आता नवीन निविदा आली आहे. जुनी पद्धती होती ती बंद केली आहे आणि त्यामध्ये जुन्या पद्धतीमध्ये कंत्राटदार हे काहीच काम करायचे नाही. पण आता आमच्या आयुक्तांनी त्या ठिकाणी मी स्वतः याचं प्रेझेंटेशन घेतलं आणि आता नवीन निविदा प्रकाशित करून त्या ठिकाणी कचऱ्याचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे याची योजना आपण तयार केली. जलशुद्धीकरण, जलवाहिनीचे कामं लवकरच पूर्ण होणार आहे. या ठिकाणी छत्री तलावाचा पर्यटन स्थळाचा विकास आपण करतोय त्याची योजना आपण तयार केली. भुयारी गटर योजनेचाही प्रकल्प आपण राबवण्याचा विचार करतोय त्याची योजना आपण तयार केली आहे. आपली जुनी लाल शाळा जी आहे नेहरू मैदानाची ती लाल शाळा आणि एक टाऊन हॉल तिथे बांधण्याचाही निर्णय आपण करतोय. आताच आपण बघितलं असाल की चिखलदरा येथे अंबादेवीच्या मंदिराला आपण जी जागा होती ती दिली,
पण आता अमरावती शहरातील अंबादेवी आणि एकविरेचं मंदिर याला कुऱ्हाडी महालक्ष्मीच्या संस्थानाच्या धर्तीवर डेव्हलप करण्याचा विचार आणि तिथे आजूबाजूला जी जागा आहे कुणाचाही व्यवसाय किंवा कुणाचंही नुकसान नव्हता त्या ठिकाणी एक डेव्हलपमेंट प्लॅन तयार करणं आम्ही हाती घेतलेला आहे. त्याची योजना आम्ही तयार करतो आहे. या ठिकाणी महानगरपालिकेचं मुख्यालय अमरावती महानगरपालिकेचं मुख्यालय फार छोटं आहे. त्यालाही विकसित करून मोठं मुख्यालय बांधण्याचा आपण निर्णय करतो आहे. बोधिभूमी संस्कार केंद्रालाही डेव्हलप करण्याचा विचार आम्ही करतो आहे. पीएम मित्रा पार्कमध्ये त्या ठिकाणी नवीन नवीन योजना आणून त्या ठिकाणी बेरोजगारांना रोजगार देण्याची योजना आम्ही करतोय. या ठिकाणी या शहरामध्ये अंबा नाल्याचं पुनर्जीवन अंबा नाला जो आहे त्याचे पुनर्जीवन करून या शहरात जेवढे त्या ठिकाणी नाले आहेत या नाल्याची योजना संपूर्ण नाल्याचं एकत्रीकरण करून या शहरातून जे आज शहराची दुर्गंधी वाढत चालली आहे त्या अंबा नाल्याचाही या ठिकाणी आम्ही विचार करतो आहे. या ठिकाणी जे महत्वाचा विषय आहे की आपल्या अमरावतीमध्ये असे आम्ही 30-40 विषयावर आम्ही काम करणार आहोत. शेवटी मी जास्त वेळ आपला घेणार नाही, पण आपले रस्त्याची योजना असेल, प्राथमिक शिक्षणाची योजना असेल, प्रदूषणमुक्त हिरवेगार अमरावती शहराची योजना आहे, कचरामुक्त शहराची योजना असे अनेक योजना आम्ही करणार आहोत. शेवटी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचा संपूर्ण लक्ष अमरावती शहरावर आहे. त्यांनी या शहराला अप्रत्यक्षपणे दत्तक घेतला आहे. आता प्रत्यक्ष दत्तक आपण घेतो त्याच्यामध्ये विकास जसं गडचिरोली त्यांनी ओन केलेला आहे. गडचिरोलीचा विकास हा देवेंद्रजीच्या हृदयातला विकास आहे. त्यांच्या हृदयातला प्रश्न आहे की बाबा गडचिरोली ही राज्यातलं सर्वात प्रगतिशील जिल्हा व्हावा. तसं नागपूर आणि अमरावती आणि राज्यातील इतरही जिल्हे, पण अमरावतीवर त्यांचं विशेष लक्ष आहे. चिखलदरा पर्यटन केंद्राचाही आम्ही या ठिकाणी स्कायवॉक वगैरे यावर्षी आम्ही पूर्ण करतो आहे. आणि चिखलदऱ्याला 4 ठिकाणी इको टुरिझम पार्क, कोलकासला वगैरे इको टुरिझम पार्क करतो आहे. त्याची आम्ही 30-30 कोटीचे 4 स्पॉट डेव्हलप करतो आहे. अमरावती शहरातले आतमधले रस्ते माननीय नितीन गडकरी साहेबांनी मी विनंती केली आहे की काही रस्ते केंद्रीय योजनेत घेऊन या ठिकाणी डेव्हलप करण्याचा विचार आम्ही करतो आहे. माननीय देवेंद्र फडणवीसजींनी या शहराच्या विकासाकरता माझ्यावर जबाबदारी दिली आहे. या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून खरं तर पुढच्या 4 वर्षामध्ये या शहराला उत्तम करण्याचा विचार आम्ही करतो आहे. माझा हा दावा नाही की सारं बदलेल, पण हा दावा आहे की जास्तीत जास्त विकास कामं मागच्या अनेक वर्षापासून जे प्रलंबित आहे त्याचं एक इंटिग्रेटेड व्हिजन आम्ही तयार केलेलं आहे. मागच्या वेळी महापौर होते, पण तेवढं पाठबळ शेवटी पालकमंत्री महत्वाचं असतं, सरकारही महत्वाचं असतं. आज या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार, डबल इंजिन सरकार पूर्ण अमरावती महानगरपालिकेच्या पाठीशी आहे. प्रश्न एवढाच आहे की अमरावतीच्या जनतेने जर भाजपाला मतदान केलं तर आम्ही पूर्ण क्षमतेचा विकास या ठिकाणी करू शकतो. कारण महापौर, पालकमंत्री, मुख्यमंत्री, आम्ही खासदार बोंडेजी आहेत, या ठिकाणी आपले सर्वच अनुभवी नेते या ठिकाणी बसले आहे. आता पंकज भोयरी बाजूचेच आहेत, त्यांनाही आपल्यासोबत आहे, अनेक लोक आहेत. तात्पर्य हे आहे की एक आमची कमळाची बटन हे विकसित अमरावतीची बटन आहे. आणि इतर लोक मला माहीत नाही काय करू शकतील, किती डेव्हलपमेंट करू शकतील. मी कुणावर या ठिकाणी आकस करण्याकरता किंवा कुणाविरुद्ध बोलण्याकरता आलो नाही. पण देवेंद्रजी असताना, मी असताना, नितीनजी असताना, आम्ही सर्व या ठिकाणी जबाबदार पदाधिकारी असताना आज अमरावतीच्या विकासाचे दारं उघडण्याचे दिवस आले आहेत. आणि 5 वर्ष हे अमरावतीच्या विकासाचे महत्वाचे राहणार आहे. 2030ची अमरावती हे खऱ्या अर्थाने एक डिव्हिजन असलेलं शहर, म्हणजे हे डिव्हिजनचं शहर आहे.
मुख्यालयाचं शहर आहे. या ठिकाणी पश्चिम विदर्भाच्या मुख्यालय अमरावती आहे. त्या धर्तीवर आपण या शहराचा विकास करायचा आहे. अनेक गोष्टी माझ्या बोलण्यातून सुटलेल्या आहेत, त्या आम्ही याच्यात दिलेल्या आहेत जाहीरनाम्यामध्ये. मला असं वाटतं की अमरावतीची जनता आम्हाला आमच्या उमेदवारांना मतदान करेल आणि अमरावतीचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता होईल अशी अपेक्षा मला आहे. आणि जर अमरावतीची जनता डेव्हलपमेंटच्या बाजूने उभी राहिली, देवेंद्र फडणवीसजीच्या विकसित महाराष्ट्राच्या बाजूने उभी राहिली, आम्ही तयार केलेल्या विकसित अमरावतीच्या व्हिजनच्या सोबत राहिली, तर मला असं वाटतं की आम्ही चांगलं काम करू शकू. आम्हाला शेवटी जनतेनेच आशीर्वाद द्यायचा आहे. आम्ही घेतलेलं मताचं कर्ज 5 वर्ष इमानदारीने काम करून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.